हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो आम्ही ब्लॉग डायरेक्टली पार्किंगला चालू केलं बिकॉज आम्ही चाललो आहे पुरणपोळीचा स्वयंपाकाचा सामान आणायला. आणि मी तर आवरून वगैरे पूर्ण रेडी झाले आणि अजून आंघोळ पण नाही झाली, कारण की मी 4 किलो भांडी घासलीत आमच्या घरातली. वरतून पप्पाला नाश्ता करून दिला, चहा केला, मग स्वतःच फक्त तोंडच धुतले, चहा पण पेले नाही. सो चला आपण जाऊ आता पुरणपोळीचं सामान आणायला आणि मग ब्लॉगला कंटिन्यू करू. आणि तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी होळी टू ऑल. सो स्टे ट्यून, शेवटपर्यंत ब्लॉग बघा. अजून हे द्या, सूट बडीशेप विलायची, अजून बाबा द्या, सोडा द्या, मटन मसाला द्या, टमाटा द्या. तर गाईज आज मी स्वयंपाक करणारी. सर्व फक्त मला पोळ्याला टेकत आहे, माझ्याकडून फुटतील म्हणून मी ते करणार नाही, पण मी सगळं करणार आहे. मी तुम्हाला दाखवते बघा. मी आता बाजार पण घेऊन आले, सगळा दाखवते. अरे बा ते बघा, आता इथं लसूण सोलते, हे तर मीच खायला आणलेलं. आता चहा पेईल. इथं मी सकाळी पप्पांना भात केला होता, हे बघा कधी छान भात केलता. ही चिडली आहे गाईज, कारण की मी तिला 10 रुपये दिले नाहीत, कारण की 250 रुपयाचं बिल झालं एवढ्याला, माहितीये का. 60 रुपये उधारी दिली ती काल मी, तर ती उधारी दिली. परत हे सगळ्यांचं खायचं पियचं सगळं झालं, त्याच्यातच 250 गेले. वर अजून ते पूजेचं सामान पण आणलं नाही होळीचं काहीच, त्याच्यामुळे मी तिला दिलं नाही म्हणून ती माझ्यावर रुसली आहे. म्हणून मी माझा हक्काचा चहा सोबत खाते तो पाव तिला देऊन टाकला. जाऊ द्या, आपलं मन मोठं आहे, कारण आपल्या मनात अख्खं पुणे शहर मावल, अख्खं पुणे शहर कळलं ना, एवढं मोठं म्हणे आपलं. कोणी पण टेस्ट करा. सो आता मी चहा पिते आणि मग हिच्यासोबत थोडीला मदत करते. आणि मग आज पोळ्या मी केल्या तर करणार आहे, बिकॉज मला जमतात थोड्या, बट केले तर करल आणि मी तुम्हाला दाखवल. आता मी चहा पिते आणि मग हिला मदत करायला कंटिन्यू करते. मी ना देवयानीला मदत करायला आले स्वयंपाकात. काय मदत करू? नक्की असेल तर सांग पटकन. सांग ना, काय करू? पीठ वगैरे काय मळायचंय का? काय करू का? चला गाईज, मी पीठ मळते आणि हिला पीठ मळून देते. पुरण झालं, सो पुरण सुद्धा करू आणि आता आपण पीठ मळायला घेऊया. आता तू काय करायलीस? पोळीचं सॉरी आमटीचं. सो आता ते आमटीचं बनवते, म्हणजे पूर्ण मटेरियल. सो तोपर्यंत मी पीठ मळून घेते आणि पोळीचं करून घेते. गाईज ना एक प्रॉब्लेम झाला माझ्याकडनं. पीठ ना एकदम जास्त पातळ झाले, पाणी जास्त पडलं माझ्याकडनं. सो आता मला आलं टेन्शन, बिकॉज पातळ तर आता बघू पातळ पिठाची पोळी बनती की नाही. मला करायचे होते, पण आता मला पातळ पिठाची पोळी करता येणार नाही. तर गाईज मी केली आहे कैरी, म्हणजे कापली आहे बघा. कोणाला कैरी आवडते सर्वांनी सांगा. लय छान आहे, लय भारी कैरी आहे.
कैरी कोणाला आवडती सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगा. तुला आवडती? नाही आवडत बोलायला लागली. जाऊ दे, नाही आवडत तर मी नाही देणार. अजून काय बोललेच नाही. मी घेते खाते. गोड आहे. लिटरली माझा एक डोळा एकच होत आहे. छान लागते. गोड आहे. भारी आहे. थांबायला मीठ मसाला लावू आपण. अजून खा मग. माझं ना पीठ मळून झालेलं आहे आणि आता देवेली ना पुरणाला चटका देते. बरोबर ना? म्हणजे डाळीला चटका देते. ते गुळाचा. ते गुळांना जाऊन कुठून ए नाही रे बाबा. सो आम्ही तर स्वयंपाक करतो आणि इथं माझी मम्मी एकदम आराम करते. असं झालंय. ते टॉर्च लावलं बिकॉज माझ्या मम्मीला आज आम्ही म्हणलो तू आराम कर होळीचा, आहे का नाही. सो त्याच्यामुळे माझी मम्मी बसली आहे आंघोळ वगैरे करून. चहा पण तिने म्हणजे आम्हीच आणून दिला. सो ती पेली इथंच बसून. उठली, आंघोळ केली, काही सुद्धा काम केलेलं नाही. धुवून घेतलं नाही. चांगली गोष्ट आहे. सो मम्मीचे तर खूपच आयस चालू आहे. सो आपण जाऊ थोड्या वेळाने खाली आणि बघू काय चाललंय मुलांचं होळीचं वातावरण. तर काहीच माझी आत्या आहे. कशी दिसते ते सुंदर. तरी माझी आत्या आहे. हाय गाईज म्हणा. हाय गाईज. ग्लाईज नाही गाईज. हाय गाईज. कसे आहेत तुम्ही? एकदम छान. ह्याच्यात बोला. त्यात बोलू पै बायला लागतो. आव बोला की. गाईज मी तुम्हाला म्हणलं होतं की मी पोळी करणार, बट पोळी मला थोडी पण जमलेली नाहीये कारण का पीठ खूपच पातळ झाले. आणि दैवेनीची पोळी बघा सो गुड. आता हे चाळ झाली एकदम छान पैकी हे झालेलं आहे. तिने आमटी केली आहे हिरव्या मिरचीत. आणखीन माझी मम्मी ऐ सो आता मला तर काही जमलेली नाहीये. हिला पण येत नाही. सो हिने करून दाखवलं. मला येत नाही. तिला उलट मी करायला. तिला येतं, मलाच येत नाही. इट्स ओके, नो प्रॉब्लेम. आपण शिकून घेऊ. गुड गर्ल. थँक्यू. थँक्यू सर्वांनी मला कमेंट्स मध्ये गुड गर्ल बोला. तेव्हा शपथ यार मला काहीच कसं आहे पण मी शिकणार गाईज. लवकर. खरं सांगा, ट्राय केल्याशिवाय काय येतं का? मी आणि माझी मम्मी चाललोय होळीचं सामान आणायला कारण का देवाच्या पुढे छोटीशी होळी बनवणार आहे आम्ही. आणि इथं सरक इथं महाग आहे ना आमची पार्किंगची होळी म्हणजे आमच्या सगळ्या मुलांची होळी होणार आहे. सो जाऊ आपण मम्मी सोबत. येतच का? हा. चला जाऊ आपण. खरं सांग येणार आहे का? हा करायला लागलो. अरे करा. चलो. दाद्या हाय. शेन. गाईज आमच्या घरातली होळी झाली. आता मी पार्किंगला आले. हे बघा सगळीजण बसले ते आणि आता शिकता आमच्या होळीची लाकडच मांडतात. ते एवढी मोठी होळी केली. बाकीचे कुठे गेले तर बाकीचे माहिती आले बघा बाकीचे. ए पिलू कधी करणार आहेस? सो आता 6ला आमची होळी पेटेल. आता तर वाजले ते 5:30 म्हणजे अर्धा तास आहे अजून.
मग पेटू आणि मग आपला व्लॉग कंटिन्यू करू.